संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करीत या परिसराची आराध्य देवता भगवान श्री मोठा देवीच्या चरणी मनापासून अभिवादन। संत परंपरेमध्ये ज्यांचं अढळ असं स्थान आहे ते राष्ट्रीय संत वैकुंठवासी भगवान बाबा आगडकर, वैराग्याची पावन मूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ महाराज, वेदांताचार्य परमपूजनीय श्री नारायण महाराज, खंडोजी बाबा, आपल्या सर्वांचा मान आणि स्वाभिमान दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जोरात टाळी वाजवून मनापासून कोटी कोटी आभार। या संत परंपरेमध्ये ज्यांनी आपलं स्थान अढळ असं निर्माण केलं ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज यांनी आरंभ केलेला आणि पूजनीय नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नारळी सप्ताह, विशेष करून हरिभक्तीपरायण पूजनीय रामहरी महाराज, हरिभक्तीपरायण राम महाराज शास्त्री आणि आपल्या सर्वांच्या गुणवंताच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत नारळी सप्ताहाचं आयोजन। आज अतिशय पावन असा योग आहे की आज मोहिनी एकादशी आहे आणि उद्या नारायण महाराजांची पुण्यतिथी आहे। फुंदे टाकळीवांना हे छान पद्धतीनं जमलेलं आहे, त्यामुळे आजच्या दिवशी जे कीर्तन असतं ते विशिष्ट प्रकारचं करण्याची फार वर्षाची परंपरा आहे। ज्या संबंधाने हे कार्यक्रम सुरू झालेले आहे त्याच्या मूळ हेतूचं पुन्हा एकदा चिंतन समोर मांडावं या उद्देशाने एकादशीचा मुख्य भाग धरून आपल्या या सप्ताहामध्ये पूजनीय शास्त्री महाराजांनी मला सेवेची संधी दिली, याबद्दल महाराजांना मनापासून धन्यवाद, समस्त गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद। आजचं जे कीर्तन आहे ते कानाने ऐकू नका, मनाने ऐका। वातावरण अस्थिर आहे आणि सिस्टीममध्ये दोष आहेत, त्यामुळे जसं असेल तसं ऐकायचा प्रयत्न करा। कीर्तन हा विषय कानाचा नसतो। कशाचा नसतो? कानाचा नसतो। कानासाठी ढोलकी, तुंतुनं, तबला, पेटी, नाचणाऱ्या, पवाडे, लावण्या असा विषय असतो। कीर्तनामध्ये काय असावं तर जे कधी कानावरच पडलेलं नाही आणि जे सत्य आहे ते संतांच्या अभंगातून समाजापर्यंत यायला पाहिजे। त्यामुळे दुसरा फॉल्ट असा आहे की महाराजांनी कीर्तन करत असताना स्वतःचं डोकं बाजूला ठेवून समाजाला कीर्तन सांगितलं पाहिजे, कारण महाराज उभं राहिल्याच्या नंतर महाराजाच्या डोक्याची सध्या गॅरंटी नसल्यामुळं काय काय सांगायला लागलेत, काय काय ऐकायला लागलेत आणि काय काय व्हायला लागलं याचं सगळं चित्र असं चुकीचं दिशेनं जात आहे। त्यामुळे महाराजांना सांगत जा की तुमच्या डोक्यातलं सांगू नका आम्हाला, जो अभंग कीर्तनाला घेतलेला आहे त्या अभंगात तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे ह्या समाजाला सांगा, कारण यांनी 700 वर्ष जपलंय आणि परमार्थ महाराजावर गाणारा वाजनावर चाललेला नाही, परमार्थ तुमच्या सगळ्यांच्यामुळं चाललेला आहे। हे सगळं वस्तुस्थिती आहे। आमच्यामुळं बुडण्याची पाळी आलेली आहे, तुमच्यामुळं तो कसा तरी टिकून राहिलाय, त्याच्यामुळं तुमचं काहीतरी कणभर बरं व्हावं यासाठी कीर्तनाची प्रस्तावना चांगली करतो। टेकून उभं राहू नका फक्त, नाही तर मग कॅमेरे बंद करा, ते चित्र बेकार जाईन आपलं नसलेलं। पुन्हा चुकून बिस्लऱ्या वगैरे देत जाऊ नका। ते व्हिडिओ व्हायरल झाला, आम्हीच दाबलाय तो व्हिडिओ। 2-4 बॉक्स असे वाटले, गाणारे महाराज असे बिस्लऱ्या प्यायला लागले, तर एक जणांना त्याच्यावर क्लिप केली की काय नांगरं आणले का काय, 15 मिनिटातच जर बाटल्या लागायला लागल्या आणि जिथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तर निदान 2 तास तोंडाला ब्रेक तरी मारला पाहिजे कमीत कमी। त्याच्यामुळं चुकून यांना बाटल्या बिटल्या द्या जाऊ नका। हा, नाही तर ह्या बाटल्या पेता पेता अजून काय पेतील त्याचा काही भरोसा नाही। त्याच्यामुळं मी स्वतःचं माझं डोकं बाजूला ठेवणार आहे, कारण माझ्या डोक्यात विचित्रपणा आहे। डोक्याची अशी अवस्था झालेली की तुमचे डोके सांभाळण्यासाठी मी माझ्या डोक्याचा जर वापर केला
तर लोक पैसे द्यायला लागलेत, गट तयार करायला लागले, जाती तयार करायला लागलेत, ग्रुप तयार करायला लागले. त्यामुळे आपलं स्वतःचं डोकं बाजूला ठेवून अभंगात जे आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. माझा विषय संपला. आता तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. तुम्ही सुद्धा हेल्मेटसारखं डोकं बाजूला ठेवलं पाहिजे. आणि हे जे महाराज आणतो ना आपण, हे महाराजाची कीर्तनं नसते, तर कीर्तन माऊली तुकोबांचं असते. ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचं कीर्तन असते. यांच्या माध्यमातून व्यवस्थित समजून सांगायचं असतं. गहू कोण्या स्वयंपाक करणारीचे नसते, गहूचेच असते. फक्त ज्या बाईला चांगल्या पुऱ्या करता आल्या, चपात्या करता आल्या, तंदूर रोटी करता आल्या, ते स्वयंपाकाचं कौतुक केलं पाहिजे. बाकी मटेरियल काही द्यायचं नसतंय. तसं आमचं सगळं कुणाचंच नाही. सातबाऱ्याची इस्टेट नाही, आमच्या बापाची. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचिनी इथपर्यंत चाललाय सगळा कार्यक्रम. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं डोकं बंद करा. मी माझंही बंद करेल आणि एक छान कीर्तन ऐकूया की नाही, ओरिजिनल गाईच्या अगदी प्युअर दुधासारखं, तुपासारखं. असे भेसळीचे चमक, मसाला डोसा, उत्ताप्पा असली कीर्तनं कशाला ऐकायची तुम्हाला? आज मोहिनी एकादशी आहे. मोहिनी म्हणजे काय? आपल्याला मायेत देवानं टाकलेलं आहे. कोणी टाकलेलं आहे? देवानं. आणि मायेत पडल्यामुळं मायेचा वारा लागला आणि आपण ह्या सगळ्याला खरं मानायला लागलो. याला म्हणतात मोहिनी. हे शरीर खरं मानायला लागलो, गाव खरं मानायला लागलो, नाव खरं मानायला लागलो आणि हे सगळं खोटं खरं मानायला लागल्यामुळं खरं ते गेलं बाजूला आणि खोट्याचा उदो चालला. याचा परिणाम काय होईल? मृत्यू येणार आहे आपल्याला. काय येणार आहे? मृत्यू येणार आहे. डॉक्टर साहेब तुम्ही आज कीर्तनले ध्यान देऊ नये का? तर हे कीर्तनं जे असतात ना, हे कीर्तनं दुःखातून बाहेर काढण्यासाठी असतात. आणि ज्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम उभे केलेत का ते संत आहेत. कोण कोण? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, नारायण महाराज, शिवनाथ महाराज, खंडूजी महाराज, हे सिद्ध संत आहेत. कोणते संत आहे? हो, माझ्याकडनं ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला कळलं ते कमीत कमी. सोनं कसं असतं? एक 24 कॅरेट असतंय, त्याच्या खाली 24 कॅरेटच्या खाली 23 कॅरेट पण चालते, 22 पण चालते, 18 पण चालते. पण 18 घ्यायला बी लोकांकडं काही ताकद नसती, म्हणून नकली बी सोनं आहे. ते नकली इतकं जास्त प्रमाणात आहे की सगळीकडे अख्खी नवरी सजायची असली तर 500 रुपयातच सळकती. हाताचे, पायाचे, कानाचे सगळे. सोन्यापेक्षा डिझाईन जास्त चांगली आहे. मी सोन्याला बोलत नाही, ते सोन्या आहे ना, ध्यानात ठेवा. अलग लक्षामध्ये. हे नकली जे सोनं असतं हे फक्त देखाव्यासाठी असतं आणि खरं जे सोनं असतं त्याची लई किंमत मोजावी लागते. ते खरं सोनं आपल्याला घ्यायला मिळणार नाही. तर नीट ऐका. आता हे भाऊ बाबाच्या नावावर, माऊली तुकोबाच्या नावावर 700 वर्ष चालला हे कार्यक्रम. अजून पुढं चालत आहे. त्याचं कारण असं आहे, ते सिद्ध संत होते. संताचे प्रकार माझ्याकडनं ऐका. सिद्ध म्हणजे काय? ज्यांच्या दृष्टीमध्ये कधी भेदच आला नाही. बाई का माणूस, का या जातीचा का त्या जातीचा. जनन हे हा अवघा जनार्दन, विठ्ठल जळी स्थळी भरला, सर्वा घटी राम देहा देही एक. ते असतात सिद्ध संत. ऐकून घेता ना आता नीट. ज्याच्या दृष्टीत भेद आहे तो संत होऊ शकत नाही. संत हे अद्वैताची खाण आहे. कशाची खाण आहे? हो, त्यामुळे या मंडपात कधी जात आली नाही. सगळ्या जाती मिळून लोकांनी हरिनामाची जात तयार केली. याता याती धर्म नाही विष्णुदासा, भेदाभेद भ्रम हा मंगळ. या मंडपात कधी जात आणली नाही संताने आणि सगळ्या जातीचे संत गोळा केले. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. प्रत्येक जातीचा संत सिद्ध होऊन ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी जमा केला. ते सिद्ध संत होते. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. ते सगळे महाराज एका ठिकाणी झाले ना, त्याचा अनुभव काय यायचा? तो सुख सोहळा काय वानू. सगळे सिद्ध संत जर एका ठिकाणी आले, आनंदाचे पूर वाहत होते, उर्मी वाहत होत्या. तुकोबराया जर ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरात जर गेले, धरणीकऱ्याने निरोप दिला, तर तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजाकडे असे डोळे ओढून पाहिलं नाही. महाराजाकडं डोळे उघडून पाण्याची हिमध्ये वाकून पाहिलं पाहिजे. दोन्ही कानं धरले. ते तुम्ही रोज म्हणतात, करा क्षमा, अपराध, पुढचं म्हणा,
महाराज तुम्ही सिद्ध आहात, तुमच्या समोर उभं राहण्याची आमची पात्रता नाही. ते सिद्ध संत होते. आलं ना तुमच्या लक्षात? आता आपल्याला जे भेटत आहेत का हे सिद्ध नाही, ते प्रसिद्ध संत आहेत. फॉल्ट काढून घ्यायला बरं सगळं. लोक येड्यावानी पैसा घालायला लागलेत, बेजार करायला लागले. त्याला जे संत असते ते सिद्ध संत असते. ते भाऊ बाबाच्या नावावर हा कष्टकरी समाज अजून कष्टातला सगळा एक भाग बाजूला ठेवतो. ते सिद्ध होते. आणि आपल्या नाव द्या ते नका वाजायचं. आपल्याला जे भेटत येत ना ते प्रसिद्ध संत येतं. कोणते संत आहे? प्रसिद्ध. आणि आज नीट ऐका माझ्याकडं, संत प्रसिद्ध नसावा. काय नसावा? हो, सो कीर्ती कानीनं ऐकावी. हो, त्याला स्तुती वगैरे हे सगळं वर्ज्य आहे. आता प्रसिद्ध काय काय असतं तुम्ही ध्यानात ठेवा, तुमच्या लक्षात येईल. हा, लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. कुठली? बोला. कोल्हापूरची. हे असं याला प्रसिद्ध म्हणते बाबा. संत्री नागपूरची. शाबास, शाळेत आलेलं आहे. केळी जळगावची. बरोबर आहे. हे असं प्रसिद्ध असलं पाहिजे. पैठणी तुमच्या जवळचीच पैठणची. दत्तोबा तांब्या. आई प्रसिद्ध लोक आहेत ना. निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सुरेखा पुणेकर, हे सगळे प्रसिद्ध आहेत. कसे आहेत ते? हो, प्रसिद्ध आहे. त्यांचं सगळ्या दुनियामध्ये चालतं. दन 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 दन. ते त्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आपल्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध नसावा, सिद्ध असावा. आला लक्षात? गुणवंत असावा, ज्ञानवंत असावा, प्रसिद्ध नसावा. प्रसिद्ध असल्यानं काय होईल? त्याचा बाजार होईल ना. सिद्ध वेगळा आणि प्रसिद्ध वेगळा. कळेल का तुम्हाला आता? हां, मग आता ते संत जर आले तर काय होतंय? भाऊ बाबांचे पाय ज्या गावाला लागले ते गाव अजून कृतार्थ आणि धन्य मानतात. आणि आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात भांडणं व्हायला लागले. 2-2 गट पडायला लागलेत. मारामाऱ्या व्हायला लागल्यात. लोकाला ताणतणाव यायला लागलेत. पैशाच्या भानगडी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं हे संत असू शकत नाहीत. जंत आहेत. जंत काय आहेत? जंत. त्यापासून तुम्ही सावध राहिलो पाहिजे. आणि सावध कशासाठी राहायचं? तर फक्त यांच्याकडेच पाहायचं. ते वरची जी या मांदी आडी टाकली ना तुम्ही, ती सगळी संतांची आहे. हे संत आहे. हे शिवनाथ बाबांचा केवढा फोटो लावला का? ते संत आहे म्हणून लावला. त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत लोक आहे आपल्या गावात, आपल्या भागात. त्यांचा कुठं फोटो लावला आपण? बरं, आपण आता कीर्तन ऐकायला लागलो. तुमचा एवढा फोटो कोण लावीन? तुमचा फोटो काढून लावीन का कोणी मंडपात? तुमचा फोटो सुद्धा कोणी काढत नाही. योगाची संपदा त्याग आणि शांती. योगाची संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी किरती सोहळा उभय लोकी किरती. खूपच छान प्रमाण दिलं तुम्ही मला योगाच्या संपत्ती बदललं. आता हे प्रसिद्ध कशातून झालेले आहेत? महाराज आळंदीतून मोठा व्हावा, माऊलीच्या मंदिरातून. कोणी भंडारा डोंगरावरून मोठा व्हावा. एखाद्या महाराजांनी 1.25 लाख पारायण ज्ञानेश्वरीचे केले म्हणून तसे मोठे व्हावे. एखाद्या महाराजांनी 10-5 कोटी जप केलाय म्हणून मोठा व्हावा. एखाद्याने काही अंगावर काही धनच गोळा केलं नाही, निरीच्छ राहिले असे रामपुरी महाराजांनी, असे कशातून महाराज तयार व्हावा? हे जे तयार झालेले आहेत ना, हे यूट्यूबमधून, फेसबुकमधून, झी टॉकीतून, टाकीतून काय तयार होत असतं. टाकीतून लावण्या, पिक्चर, नाटकं, तमाशे. त्याच्यामुळं सावध राहा, तुमचा धोका होईल. घेतलेल्या फराळीचं पाप लागलं नाही पाहिजे आपल्याला. पंगत घेतल्याचा दोष नाही लागला पाहिजे. जीव घातल्याचं पाप नाही लागलं पाहिजे. हां, आपल्याला पदरात काहीतरी पडलं पाहिजे. यास्तव आता कीर्तन अजून सुरू केलेलंच नाही. हे ज्यांच्या नावावर चाललंय का, हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालणार आहे.
कितीपर्यंत चालणार आहे? हो. आणि मग बाकीचं होत राहील, चालत राहील. त्यांचा गड झाला आहे, त्यांचाच गड असणार. बाकी येत राहा पुढं, चालत राहा पुढं. कीर्तन सुरू करू आता. आज मोहिनी एकादशी आहे. तुम्हाला ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी संत सोडवत नसतात. अंधश्रद्धा दूर केली पाहिजे, गोरगरिबाला समजून सांगितलं पाहिजे. वारकरी संप्रदायाने कधी सोंगढोंग केलं नाही, त्याला उभं सुद्धा राहू दिलं नाही. त्यामुळे आज कीर्तन ध्यान देऊ नये का? तुमच्यातला बदल फक्त तुमच्यात झालेल्या बुद्धीनं होईल. बाकी माळा, गंध, टोप्या, शेंड्या, कपडे यांना काही तुमच्यात बदल होणार नाही. हा, अक्कल आली जरा तर बरं होईल. आणि कधीतरी एखादं इमानदारीची आंघोळ व्हावा, सत्याची आंघोळ व्हावा. हे लबाड कार्यक्रम आहे असा. हे कुठं गेल्यानं काही फरक पडणार नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही. हे यात्रा पित्रा आंघोळ याचा निषेध केलेला आहे संतांनी. तीर्थी धोंडा पाणी असं म्हटलेलं आहे. दगड आहे तिथं, पाणी आहे, त्याच्यात काही तुला फरक पडणार नाही. त्यामुळे एखादं स्नान विवेकाचं व्हायला पाहिजे. आणि ते स्नान होण्यासाठी आजचं कीर्तन आपण ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. तुम्हाला ज्या अडीअडचणी आहे प्रपंचामध्ये, त्या अडीअडचणी कीर्तनात ऐकल्यानं जात नसतात. लोकाला धार्मिक करून लुटू नका. एखाद्या माणसानं डाका टाकला ते एका घरी टाकीत असतो, त्याची संपत्ती हरण करत असतो. पण भावनेनं जर डाका टाकला तर गावावर हात पडत असतो, भागावर हात पडत असतो, राष्ट्रावर हात पडत असतो. भावनिक प्रकार हा राजकारणातही चांगला नाही आणि परमार्थात सुद्धा चांगला नाही. त्यामुळे भावनेच्या बळावरती लोकांच्या जीवनाशी खेळलं नाही पाहिजे. त्याला त्याच्यातून कधीतरी बाजूला काढलं पाहिजे. यांच्यासाठी मेले सगळेजण. हे लग्न नाही केले, त्यांना संसार करायला वेळ नव्हता. अरे अनंत काळाचं अज्ञान आहे आपल्याकडे. आपल्याला खरं कोणी सांगतच नाही. आपण बाहेरून जास्त कांड्या लावल्यात, पण आतली एखादी तरी कांडी लागायला पाहिजे की हे काय चाललंय सगळं. हे लोक इथं का येतात, यांच्या नावावरती का सगळं चालतंय, एवढी वर्षे एवढ्या पंक्ती का घेतात लोक, तिथं काहीतरी रहस्य असलं पाहिजे. त्यामुळे आज ध्यान देऊ नका. इथे तुमचं काय होणार आहे? इथे तुमचं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणार आहे. नीट ऐका पुन्हा, हे सांगत नाहीत कीर्तनात. माझ्या ठिकाणी असलेलं मूळ जे दुःख आहे त्याची कायमची समाप्ती या मंडपात होणार आहे. आणि ज्याला सुख असं म्हणतात ना, त्याची कायमची प्राप्ती मला होणार आहे. म्हणजे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती यासाठी संत काम करीत असतात. असे काही कोणाला लेकरन बाळन बोरला पाणी असे नातील असले नाटकं या मंडपात चालत नाहीत. हां, आता चोपदारावर जर 2 लाख कर्ज असन, त्याने किती अंग हालिलं व्याज सुद्धा मिळणार नाही. त्याला कुठंतरी वावर शिकावं लागन, कुठून तरी मालातून पैसे काढावं लागन आणि तिकडून ते मेळ बसावं लागन. ह्या लोकाला नीट सांगा, हे त्याच्यासाठीच येतात. हे जे बसलेले लोक आहेत ना, बरं व्हावा, देवबाप्पानं बरं करावं, बोरला पाणी लागावं, ठकीचं लग्न व्हावा, असला काही मेळ बसत नाही. हे जे मागं लावलीत ना, यायचे लग्न झाले नाहीत. आलं लक्षामध्ये? ते त्यांच्याकडे नाहीच आहे. आणि जे त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे मागायला जाता कशाला? त्यांनी त्याग केलेला आहे त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या गोष्टी मागं जाऊ नका. आता खरं दुखणं काय आहे तुमचं? पैशासाठी परमार्थ नसतो, मानासाठी परमार्थ नसतो, धनासाठी परमार्थ नसतो, संसारातल्या कोणत्याच गोष्टी जमा करण्यासाठी परमार्थ नसतोच. परमार्थ असतो कशासाठी? हां, नीट ऐका. आपल्याला जे काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी फार परमानंट नाही आहे, अशा बदलणाऱ्या आहेत. यंदा अडचण आहे, चांगला माल झाला, पुढच्या वर्षी निघून जाईल. बरोबर आहे? म्हणजे त्याला अशा जास्त अडचणी मानू नका. तुम्ही आत्महत्या करू नका, नैराश्य होऊ नका, संकटात जाऊ नका, उदास होऊ नका. ह्या अडचणी जातील निघून. या मंडपातून तुम्हाला ही बळ मिळेल की आजचं नाही उद्या दिवस निघून जातील, मला चांगलं होता येईल, ही अडचण माझी दूर होईल. आता जे काही रोग आहेत तुम्हाला, दुखणे वगैरे, हे सुद्धा असे टिकणारे नाही आहेत, हे सुद्धा जाणार आहे. तुम्ही चांगला व्यायाम करा, चांगलं खा, चांगले व्यवस्थित ट्रीटमेंट करा. कॅन्सर जरी झाला ना, टेन्शन घेऊ नका. जिथं कॅन्सर झाला तितका भाग कापून टाकला जातो, माणूस वाचतो आजच्या काळात. किडनी बदलून मिळते, हार्ट बदलून मिळतं, डोक्यातलं ब्रेन बदलून मिळतं, रक्त बदलून मिळते. कशाला टेन्शन घेऊ नका. मग खरं दुखणं ऐका माझ्याकडनं. परमार्थ कशासाठी सुरू केला होता संतांनी? आपल्या सगळ्याच्या पाठीमागं एकच दुखणं आहे. आता गरिबीचं दुखणं श्रीमंताला नाही ना,
यायला जी अडचण येते डॉक्टर साहेब तुम्हाला नाही, तुमच्याकडे मरणाचे पैसे येतं, मग तुम्हाला ती अडचण नाही. आता ह्या माणसाचं दुःख तर हा माणूस स्ट्रॉंग आहे म्हणजे याला ती अडचण नाही. मग आपल्याला एकच दुःख नाही, कशाचं दुःख नाही, मरण येणार. काय येणार आहे? आणि मरण कोणाला आवडतं? वर हात करा. मरण आवडत आहे? चुकीचं ऐकलंय, चुकीचं ऐकलंय, झोपीत ऐकलंय, झोपी. मरण कोणाला आवडतं का? मरण कोणाला? अरे मर म्हणले सहन होत नाही. नुसतं मर म्हणे एखाद्याला तर टाळानं हाणलं नाही त्यांचं धन म्हणलं. मरो हा न बोलस हाती असं म्हटलेलं आहे. मर म्हणलेलं सहन होणार नाही तर मर कोण सहन होत आहे. आपल्या सगळ्याच्या पाठीमागे एकच अडचण आहे, मरण येणार आहे, शरीर जाणार आहे. सोबत नीट ऐका मग माझ्याकडनं. मग मरण जर येणार आहे मग मरणासाठी तुम्ही ज्याच्या संगती केल्या का ते तिथं कामी येणार नाही. तुम्ही जे गोळा केले का ते तिथं कामी येणार नाही. ज्याच्यात रमलात का ते तिथं कामी येणार नाही. लोकांना हे नीट समजून सांगा की जे जे तुम्ही करायला लागले का ते त्या टायमाला कामी येत नाही. कोणत्या टायमाला? कोणत्या टायमाला? मरायच्या टायमाला. खरी मदत कधी व्हायला पाहिजे? अडचणीत व्हायला पाहिजे की नाही. मग जीव जायच्या टायमाला कोण कोण संघ येतो बघा. आता तुम्ही नवऱ्याच्या संघ बायको येते का? मग बायको खरी का खोटी? संसारात खरी कीर्तनात खोटी का? जी संघ येत नाही ती काय कामाची? संसारात खरी येते, जीव घालती, सगळं करती, सगळं, पण संघ येणार नाही ती. काय होणार नाही? हो, एक पण येणार नाही. बरं, येणार तर नाहीच नाही, नवरा बी येणार नाही. पण यांचं प्रेम आमच्याकडनं ऐका, जरासे सावध होऊन टाळ्या वाजवून भजनं करा, नादी लागू नका यांच्या. हे ज्यांच्या संग तुम्ही राहता का यांना शाप आहे, शाप. हे जिवंत माणसाला जीव लावित नाहीत, मेलेल्या माणसाला जीव लावित. पण त्या माणसाला इहलोकीचे उफराटे कार्यक्रम याला समजून सांगा. नाही त्या माणसाची तब्येत बिघडली, ते बाईने फोन केला पोरीला की जरा काही बरं दिसत नाही, होईल का सेटअप? होईल मला जाऊस तर ते भेटून जा म्हणले मोठ्या पोरीला, काही बरं दिसत नाही. तर काय म्हणली ती माहिती का? तिचा नवरा बँकेत होता, मार्चेंटची गडबड सुरू आहे, साहेबांच्या डब्याची सोय लागत नाही, 4-2 दिवसात येते. नीट आहे का बरं? हे सगळं खरं आहे. आणि मग तुम्हाला खोटं सांगायचं असलं ना की ते बी येतो. तुम्हाला इतकं खोटं सांगन, टिंगल टावळ्या, त्याला लागत काय? 2-3 वाजूस तर रंगवीन मी तुम्हाला. हो, तुमच्याकडून पैसे पण काढीन. हो, हे उपरनं सोडून असा पदर घेतला, हे सगळे मागचे येणार इकडं, इकडचे ते तिकडचे, हे अंधारात बसलेले. आता हे जे माग बसले ना त्याने असं समजूनच घेतलं की यायचा ना आपला काही संबंध नाही. त्याला ते हे माहीतच नाही की नेमका काय कार्यक्रम चाललाय. तेव्हा ते महाराज येतो, काहीतरी सांगतो, हे असंच चालू आहे. याला भरमातून बाहेर काढा. त्याच्यामुळे ते बाईनं सांगितलं मुलींना की 4-2 दिवसानं येते मी. आता मला सांगा, बापच नसता तर मग हिचा नवरा कुठून आला असता, शरीर कुठून आलं असतं? ती काही आली नाही. ते मात्र जरा असं डोळे पांढरे करू लागलं. म्हणलं लहानीला तरी फोन कर. लहानीला फोन केला. ते लहानीला फोन केला तर तिचं भलतंच ऐकायला आलं. ती म्हणली आता शुभमच्या परीक्षा आहेत, तो इंग्लिश स्कूलला आहे. काय इंग्लिश स्कूल काढे बाप्पा, त्या इंग्लिश स्कूलवाल्याला 50 रुपयाचाच हिशोब येत नाही. नीट मराठी बोलता येईना, नीट हिंदी बोलता येईना. सकाळी त्या पिवळ्या गाड्या, ते स्वाक्सन डबे, असं वाटतं का युद्धाला चालला का. हा, त्याचं काही आउटपुट तो पाहिजे कमीत कमी. तुम्ही त्याला विचारा 100 रुपयाचा हिशोब येतो का त्याला? काही येत नाही त्याला. कार्यक्रम ड्रामा असून त्या शुभमच्या ड्राम्यासाठी हिनं बापाला भेटायचं टाळलं. ते गेलं संध्याकाळी. गेल्यानंतर मग हे आल्या. नीट आहे का? हे माणसं मेल्यावरच जीव लावित येतं, मेल्यावर बसत येत, जित्यापणे टाळीत येत असे. आल्या मग त्या. आता तोपर्यंत याची राख झाली होती ना, मग तर होऊनच गेली होती. आल्या काय त्या राखेकडे नाही गेल्या, घरी रडल्या, लोकात रडल्या, रात्री दणकून जेवल्या. 3ऱ्या दिवशी असतो सावडायचा कार्यक्रम. रात्रभर राहिल्या तिथे. सकाळी 8-9 वाजता राखेकडे गेल्या. ती राख झालेली त्या माणसाची, राख झालेली राख. आणि मग ही मोठी पोरगी म्हणती, अण्णा तुम्हाला इथे झोप आले का? राग झाल्यावर झोप येत असते का? हा, मारलं पाहिजे धरून चांडाळा.
त्याला 12 महिने झोप येत नव्हती, रात्रात वन फिरत होता, त्याला पाणी पचत नव्हतं, रात्रभर पिशावाने फिरत होता. तेव्हा तुम्ही कोणी त्याच्या जवळ बसलं नाही, त्याचा दवाखाना पाहिला नाही, त्याला गोळ्या काय लागतात ते पाहिला नाही, त्याची कोणतीच काळजी घेतली नाही. हे राखाल जीव लावणारे माणसं आहे बरं का. कशाला हो, तुम्ही यायच्या लय नादी लागू नका. हा, राखाला बोलली ती. राखाला बोलल्याच्या नंतर दुसरी आली तर दुसरीनं काय केला कार्यक्रम, तिकडं पाहिल्यानंतर म्हणली अण्णा तुम्हाला चहा लय आवडतो ना, म्हणजे ती राखाल चहा घेऊन गेली होती. अरे काय आणून घ्यायची माझी. तिसरी जी आली ती काय म्हणली, आता अण्णाला गंगाला तरी न्या. काय तमाशा आहे हो. अरे म्हणजे जिवंतपणी एकमेकाच्या जवळ बसायचं नाही, त्याला सुखानं जगू द्यायचं नाही, त्याच्या दुःखात सुखात सहभागी व्हायचं नाही, आणि त्याची राग झाल्यानंतर त्याला प्रेम लावायचं. संत असं सांगतात, हे तुमचं जे प्रेम आहे ना, हे मायेतलं, भ्रमातलं, कल्पनेतलं आणि उलट आहे. कसं आहे, मायेतलं आहे, भ्रमातलं आहे, आणि पुन्हा प्रेम कसं आहे, उलट आहे. उलट खरं नाही, असं सोयीचं प्रेम नाही ते सगळं. आता भजन का करायचं, पुन्हा ध्यान देऊन ऐका. लोकांना माहित नाही नेमकं काय असते. काम 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 काम, ही सगळी माणसं कामानं पछाडलेली आहे. त्याच्यामुळं गंमत अशी का, आता हे जे गुडघेवर करून बसले आहेत वगैरे, हे सगळे हे कामानंच खाल्लेली माणसं आहेत. दुसरं काय ते, कमरा गेल्या, गुडघे गेले, अमुक गेले, तमुक गेले, कामानं वाट लावली त्यांच्यावाली सगळी. आता एखाद्याला विचारा उशिरा काय आला, ते जरासं काम होतं कामानं. आता काम काय, लोकांना नीट समजून सांगा. काम हा एक वासनेचा विकार आहे. काम काय आहे, मोठा विकार आहे. सगळ्या विकारात बदमाश विकार आहे, भयानक विकार आहे. म्हणून ह्या लोकांनी त्याला दूर ठेवलेलं आहे. हे सगळे कामातून बाजूला गेलेले ते सगळे. हे असंच म्हणतात, काम नाही झालो पाही. तुम्ही असं समजले यायला वावराचेच काम नाही का, हाणून घ्यायचे. काम नाही म्हणजे वासना नाही. काम नाही म्हणजे काय नाही, वासना नाही. आता एक वासनानं काय केले, तुम्हाला गळा दाबलाय तुमचा, असं चढ आहे तुमच्या अंगात ना. नीट ऐका माझ्याकडनं. काम 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 काम, तुमचा जीव घेतला तरी सोडित नाही. मेल्यावर 15 दिवस काम शिल्लक राहते तुमचं. किती दिवस हो, जीव गेल्यावर तुमचं शरीर जाईल, नवरा बायको जाईल, लेकरं बाळ जाईल, पद प्रतिष्ठा जाईल, गाव सुटल, पण काम सुटायचं नाही. नीट ऐका मग माझ्याकडून. कसं काय काम सुटायचं नाही, तुमचं जाईल ओ जीव, पण तुमचं काम करावं लागणार ना. उचलून तिथं न्यावं लागणार स्मशानात. हे तुमचं काम आहे. सरण रचलन पाऊस आला, डिझेल आणा, हे तुमचंच काम आहे. पुन्हा झाली तुमची राख तिसऱ्या दिवशी, त्याच्यात एक पोरगी युवळी, गंगेला न्या, पुन्हा टेम्पो करावा लागला. हे सगळं 10व्याला कुठं न्यावं लागलं. किती दिवस झाले आता, 10 दिवस. तरी 10 दिवसात कामं तुमचे जास्त वाढले. तर 10व्याच्या दिवशी पैठणला जास्त लोक मेले. वारकानं 100 रुपये डोकं घेतलं, ब्राह्मणाने 1000 रुपये पिंड घेतला, आणि तिथं भात केल्यावर याय ना बापाला कावळा केलंय. आता काय हाणून घ्यायची पाळी होती. तो खाईना म्हणे बा. तो रात रात वाट पाहत होता की यान मला जेव्हा एकदा. याच्यात लई जण बसलेली असतील, हे जित्यापणी बापाला जीव घालीत नाहीत, काय नाही. कावळा आहे ना, आता ते पैठणचे कावळे, मस्ती आलेले कावळे, ते रोजच माणसं मरत, त्याला काय वाटत नाही त्याच्यावालं. आणि जरासा कावळा लेम झाला की यायचा लगेच आवाजच उठतो, बाबा तुमचं कशात मन गुतलं. आता कावळा झाल्यावर त्याचं काय मन होतं, त्याचा जीव गेला. कावळ्याचा त्याचा काय संबंध आहे. भुके नाही अण्णा मेलावरी पिंडलाल, मेलावरी पिंडलाल, मेलावरी पिंडलाल. मेलावरी पिंडलाल, मेलावरी पिंडलाल, मेलावरी पिंडलाल. अशी प्रमाणा दिली ना की आम्ही टाळकऱ्याला राजसा म्हणत असतो. संतांनी काय म्हणले गाणारा वाजणाराला, हो काय म्हणले, अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणजे काय सांगा बरं. सगळेजण रोजच राजसा राजसा म्हणतात. राजस सुकुमार राजसा म्हणले, टाळ घेतलेल्या माणसाला, गाणाऱ्याला, वाजणाराला राजसा म्हणले. राजसा म्हणजे काय नाही माहित तुम्हाला, ऐका मग. राजसा जवळी जरा बसा, कळ का आता. ती नाचणारी तिच्या प्रियकराला काय म्हणती, काय म्हणती, तू माझ्या कशाचा आहे, जीवाचा जीव लगे. तसं संत म्हणतेत
जे टाळकरी गाणारे वाजणारे इथं आले ते आमच्या जीवाचे इथं जीवाचे, आणि जीवाचे असे टेकून उभे राहत असते का? राजसा म्हणलंय तुम्हाला, काय म्हणलंय? राजसा म्हणजे लय आवडीचे, आमच्या जीवापेक्षा प्राणापेक्षा जवळचे. मग अजून काय उपमा द्यायला पाहिजे तुम्हाला? राजसा आहे तुम्ही. कोण येतं? हो, राजसा म्हणजे अतिशय आवडचे. असं परफेक्ट प्रमाण द्यायचं. मग आता झाले 10 दिवस. तेरवी करावं लागली. लोक गावातले टपलेलेच असते. त्या बापाची इस्टेट आहे, गावाला जीव घाल. साऱ्या गावाला नुकती खाऊ घातली. तेच प्रमाण होते यायचं. अख्ख्या गावाला नुकती खाऊ घातली, अख्ख्या गावाला. तेरवीच्या दिवशी त्याच्यात अर्धे पाहुणे म्हणले आम्ही खात नाही तेरशाचं. त्याला 14व्या दिवशी जेवण करावं लागलं. कोणाचं काम आहे आता हे? तुम्हाला मरून 14 दिवस झाले, तुमचं काम काही संपलं नाही. आता 14व्या दिवशी जे गोड जेवण करायचं म्हणल्यावर एक जणांना शेपूट काढलं, म्हणजे कीर्तन ठेवा. मग कीर्तन ठेवा म्हणल्यावर मग आबाल बोलवा वाजवायला. हे ठरवून घ्यावं लागतं सगळं आजच्या काळात. काय घ्यावं लागतं? हो, 2 वाजणारे, 2 गाणारे, देणं घेणं, मग मंडपवाला, हे सगळे ठरवून घ्या. हे काही उपकार गिपकार काय नाही. आपण तर इतकं दरिद्री आणि इतकं बेकार काम केलेलं आहे सध्या की 6-6 महिने पगार होत नाहीत. कलेक्टरचा पगार 2-2, 3-3 महिने होत नाही. पोलिसाचे पगार 3-4 महिने होत नाही. अंगणवाडीचे पगार 6-6 महिने होत नाही. जे लोक गडी कामाला राहते त्याला मालक 4-4 महिने पैसे देत नाही. जे लोक रात दिवस कामाला जाते यायला हप्त्याशिवाय पैसे देत नाही. हमाल म्हणून ज्याने काम केलं त्याला सुद्धा सकाळपासून पोतं उचललं तर दुसऱ्या दिवशी पैसे देत आहे. हे व्यासपीठ असं आहे की संध्याकाळी 11 वाजता सुद्धा तुमचा 1 रुपया ठेवत नाही. काय ठेवत नाही? रुपया ठेवत नाही. आणि ज्या दिवशी काम केलं त्या दिवशीच पगार घेतल्यामुळे देवाकडे तोंड लागन ना काही मागायला. त्याच्यामुळं देव तुमचं सगळ्याचं बरं करीन आणि आम्हाला सगळ्याला हाकलून लावीन. म्हणजे मला स्वतःलाच म्हणणार, तू ज्या दिवशी माझ्या कामाला आला होता मी तुला रातचे पैसे दिले. पैसे तर दिले, पण कधी दिले? हो, त्याच्यामुळे तुझं काहीच नाही माझ्याकडं, तुला काही तोंड नाही आपल्याकडं मागायला. त्याच्यामुळं आपलं देवाकडं काही राहिलेलं तुमचं सगळ्याच आहे. तुम्ही आज मला हार घातला, माझ्या गळ्यात हार पडला की पांडुरंगाच्या गळ्यात जात असतो. मी निमित्त आहे त्यासाठी. कोणाकडे जात असतो? पांडुरंगाकडे. हे सगळे आज फराळाचं जेवले ना, जेवत असतो. याला जनता जनार्दन म्हणत असतो. हे माणसाला जेवण नसतंय, माणसाला हार नसतो. त्यामुळं 14व्या दिवशी कार्यक्रम झाला. त्याची बायको चिमटी घेत होती त्याला, लय उडू नको, माय पोराला राहू दे. ते तुम्हाला नंदीबैल माहिती आहे का? नंदीबैल महादेवाच्या पुढे एक असतो दगडाचा, आणि गारोड्याकडे एक नंदीबैल असतो, आणि एक तिसरा नंदीबैल आपल्या घरात असतो. बायकून डोळे वटारले, घालीन लोटांग नवंदी न चरण. लय नंदीबैल खराबी. तो महादेवाचा पडतो, ह्यो गावातला पडतो. ह्यो इतका बेकार होतो, त्याला माईचं बापाचं म्हणलं की तो असा नुसता डोळे ताठरतोच, असा काही बोलतच नाही. याच्यात असतील 4-2 जण, काय घेणं देणं नाही आपल्याला. चिमटे घेत होती ती, काही देऊ नको. ते 15व्या दिवशी मंडपावाला आला पैसे मागायला. सून म्हणली, कशाला आला? काल आपला मंडप होता, स्वयंपाकाला भांडे होते तुमच्या सासऱ्याच्या, किती पैसे आहेत? 5,000 रुपये. ती बाई म्हणे माझ्या सासऱ्याकडून घेतो. काय म्हणे? 15 दिवस झाले म्हणे येडा माणूस आमचा पैसे घालतो, आता काही पैसे देत नाही, तो सासऱ्याकडून घे. तितक्यात तो आला. काय रे, पैसे आहेत कालच्या मंडपाचे? तो म्हणला तू माझ्या बापाकडूनच घे. आता मंडपावाला हुशार होता. तो म्हणला तुझ्याच बापाकडून घेतो, पण तुझा बाप माझ्या ओळखीचा नाही, त्याच्यामुळं तुला तुझ्या बापाकडे पाठवतो. लवकर आणून आतमध्ये गेला आणि पैसे आणून दिले. तुम्हाला माझं समजलं का बोलणं? जीव जाऊन किती दिवस झाले? 15. तरी तुमच्या मागचं काम संपलं. म्हणून त्या कामाच्या नादी लागून राम वाया घालू नका. संतांनी सांगितले, जिथं बसले ना तिथं तोंडाला काम लावा. आता विठ्ठल विठ्ठल सुरू करा. तुम्ही असे गप्प बसू नका. हे गप्प बसल्याना तुमच्या डोक्यात काहीतरी येत राहील. सवय लावा याला, विठ्ठल 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 विठ्ठल. आता इथून उठले ना आजपासून, आता 5-6 दिवस सप्ताह अजून बाकी आहे,
तर घरी जो बसेपर्यंत तुम्ही दुसरं बोलू नका. विठ्ठल 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 करा. एवढं करून जमलं नाही ना तुम्हाला, तिकडं जमलं नाही आणि इकडं जमलं जेथे तेथे प्रमाण हे बी खूप लागू झालं. पण याच्यापेक्षा अजून एक प्रमाण शोधा तुम्ही. ह्या लोकांना वेळ नाही भजन करायला. मग म्हणे अंगावर तांब्या पडला की भजन करा, जेवायला बसले की भजन करा. तुम्ही जे काम करता का त्या कामातच भजन करा, वेगळं काही कामामध्ये काम परत एकदा म्हणा सुख होईल, परत एकदा म्हणा सुख होईल, परत एकदा म्हणा सुख होईल. ह्या लोकांना हे सांगा की या मंडपात बसल्यानंतर दुःखाचं रूपांतर सुखात होतंय. त्यासाठी इथे येऊन बसायचंय. इथली माती उचलून जरी कपाळाला लावली ना तुमचं बरं होणार. ही ताकद या जागेची. मग इथे जो मंडप पडलाय ना आता, इथं संतांचे पाय लागले, अन्नदान झालं. तुम्ही लावा, असा हात लावा आणि मागा, मिळणार तुम्हाला. गावातल्या ज्या मात्या असतात ना आपल्या अवतीभोवती शिवारातल्या, त्या मात्या इतक्या आऊट झालेल्या असतात. त्याच्यामुळं आपल्या मातीला जेवढे पाहुणे येते ती आंघोळी केल्याशिवाय कशाला हात लावित नाही. आपल्या मातीचा बेकार कार्यक्रम, इतका आऊट कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे ही कुणाची जागा आहे, भाग्यवान आहे की जिथे सप्ताह झाला आहे. आता इथं कधी सप्ताह झाला असेल पिढ्यानपिढ्या. ज्या जमीन निघल्यापासून अनंत काळापासून कधी अन्नदान झालं नसेल. त्यामुळे संत काय करतात तर सुख होईल दुःखाचे. आता पुढचं ऐकायचं आहे आपल्याला. काय ऐकायचं पुढचं? आज मोहिनी एकादशी. मोहिनी म्हणजे काय? भगवंताने जे शरीर दिलं आहे आपल्याला हे कल्पना आणि अविद्येचं आहे. याच्यामध्ये आहे तसं काहीच नाही आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाचं बनवलेलं असल्यामुळं याला कुठेही कुणी कधीही कापलं तर काय निघेल याच्यात? रक्त, मांस, हाड, नख, श्वाद, वीर्य, लाळ, यापेक्षा दुसरं काय मिळणार नाही. पण त्याच्या आतमध्ये एक शरीर आहे हो, त्याचं नाव सूक्ष्म शरीर आहे. त्याच्यामध्ये आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वासना आणि विकार. हे माहिती नाही लोकाला. ते आपले यालाच हात लावते, याच्यात याच्या जीव गेल्यावर हे राहतं ना खाली, मग तुम्ही बसत नाही याच्याजवळ. आतला गेला की हे मातीत जातं, निधन होतंय. त्याच्या आतमध्ये एक कारण नावाचं शरीर आहे की तुम्ही का जन्माला आले इथं. आता हे आपल्या जन्माला यायचा अगोदर कार्यक्रम आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणत्या देशात जन्माला घालायचंय, कोण्या जाती जन्माला घालायचंय, कुणाच्या पोटी जन्माला घालायचंय आणि कधी घालायचं आणि कधी मारायचंय हे तुमच्या हातचं कार्यक्रम नाही. तुम्हाला कोणी सांगितलं होतं की तुम्ही वंजाऱ्याच्याच पोटी जन्माला येणार? असलं काही नसतंय. वंजारी, मराठी, माळी हे विधात्याचं काम आहे, आपलं काम नव्हे ते. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडायचं नाही. बरोबर. लेकराशी रोज मरतात की आज गर्भधारणा झाली असं कळतं की उद्या अबॉर्शन होतंय, महिन्यानं होतंय, 2 महिन्यानं होतंय, 3 महिन्यानं होतंय, 4 महिन्यानं. रोज माणसं मरायला येत अशी. डिलिव्हरी झाल्यावर मरतात, रांगायला लागल्यावर मरतात, चालायला लागल्यावर मरतात, शाळेत गेल्यावर मरतात, निकाल लागल्यावर मरतात, अंगाला हळदी लागल्यावर बरेच जण मरतात, लग्न लागल्यावर पण मरतात. येता येता गाडी उलटी होती, नवरा मरतो, बायको राहती, बायको मरती, नवरा. काय कोरोनात माणसं गेले. ही सगळी माणसं अशी मरणारीच आहे, जाणारी आहे, ते थांबणारच नाही कुठं. बस गेल्यानंतर करायचं काय आपल्याला? तर तुमचं खरं दुखणं आहे हे शरीर सोडून द्यायचंय तुम्हाला आणि सोडावंच लागणार आहे. एथ उरो नाही आले अवतार. इथे एक काळी एक राजा सिकंदर होता ज्याचं पृथ्वीवरती राज्य होतं. एक म्हणे रावण होता, त्याची सोन्याची लंका होती. एक छत्रपती शिवाजी महाराज होते. असे अनेक राजे महाराजे होऊन गेले. पण इथं याच्यातून जावं लागते बघा, लक्षात ठेवा.
आणि हे सगळ्यात लय मोलाचे. तुम्ही कधी याच्याकडे पाहिलंच नाही. थोडंसं याच्याकडे पहा, जरा सरळ बसा. जगातलं सगळ्यात मोठं सुंदर आणि मौल्यवान किमतीचं तुमचं शरीर आहे. लय भयानक ताकद आहे तुमच्या डोक्यात. सरळ बसा, सरळ बसा. शेंडीच्या खाली एक सेन्सर बसलेला आहे देवाना. ते ब्रह्मांडाशी कनेक्ट आहे. कशाशी कनेक्ट आहे? हो, तुम्ही असं डोक्यात आणा लगे महादेव की लगे कैलासात, विष्णू की लगे वैकुंठात, इंद्र की लगे स्वर्गात. इथं डोक्यात आणा फक्त. अमेरिका की लगे अमेरिका, दिल्ली, मुंबई. त्याला रेंज वगैरे असला काही कार्यक्रम नसतो. तुम्ही मनात आणा लगे असं. इतकी पॉवर आहे, इतकी बॅटरी पॉवरफुल आहे, इतकं नेटवर्क जाम आहे. हे कनेक्ट आहे सारखं. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती तीनही अवस्थेत ब्रह्मांडाशी कनेक्ट आहे. ते जागेपणात तर कनेक्ट आहेच आहे, पण झोपले तुम्ही तरी तुमचं डोकं ब्रह्मांडाशी कनेक्ट असते. त्याच्यामुळे ज्या डोक्यात जास्त ताण तणाव चिडचिडपणा असतो ना, त्याला स्वप्न पडतात. मग पंख फुटते, असे गावाच्या वर उडवते, असे सासरवाडीला जाते, पंक्तीत बसते, लाडू खाते, तर भारी भारी कपडे घेते, काहीचे आपोआप लग्न लागत आहेत, काही निवडून येते, काहीला असे स्वप्न पडते की लांब लघवीला गेलो. लगवीच होती काय सांगा तुम्हाला. सरे कपडे बिपडे ओरले होते तर सगळे. असले स्वप्न पडते त्याला. तिकडे लग्नीचं स्वप्न पडतं, इकडे सगळे कपडे ओरले होत. आज जसे विचार असते तसे स्वप्न असते. हे लोकांचे डोके बदला ना तुम्ही. संतांना तेच केलेलं आहे की लोकांच्या डोक्यात भ्रम आहे, कल्पना आहे, आणि सगळं डोक्यात बसलेलं आहे. ते कॅमेरा उपकार केला, आशीर्वाद दिला, महिमा सद्गुरूची, महिमा सद्गुरूची, महिमा सद्गुरूची. गेले नाही ते अमर झाले. हो देता कीर्तनाची हाक, गावोगावी जमती लोक, अंगी आसे ताल सूर, सदा कीर्तनी तत्पर. हो हो ज्ञानदेवनी लोका देव केला सखा यात्रा भरे गडावरी. या दसऱ्याला भेटा बाबाला न्या मायेची शिदोरी. गेले नाही ते अमर झाले. दृष्टीतला भेद गेला म्हणून अमर झाले. कुठला भेद गेला? हो, हे जातीपाती महाराजांनी पाहिल्या नाहीत. महाराज जातीपाती पाहणारा महाराजच नसतो. जातीपातीच्या पलीकडे गेल्यावर परमार्थ सुरू होतो. या मंडपात कधी जात आणू नका. मॉनिटर कमी करावं. या मंडपामध्ये कधी राजकारण आणू नका, कधीच नाही. हा मंडप कोणत्याच पक्षाचा नाही आहे. तुम्ही म्हणा फक्त या पक्षाचा आहे, याच्यातले अर्धे लोक उठून जातील. पक्ष वेगळा विषय आहे, परमार्थ वेगळा विषय आहे. सध्या त्याचं पॉयझन झालं आहे या वर्षात, म्हणून महत्त्वाचा भाग आहे की याच्यात राजकारण आणू नका, जातीपाती याच्यात व्यवहारही आणू नका. तुम्हाला सांगता आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही काय पैसे देत नाही आम्हाला. तुम्ही मला पैसे देता असं जर नियम असला तर मी उद्या येतो पुन्हा. पैसे नसतात, तो सेवेचा एक मानाचा एक भाग असतो. देणारा नाही, सेवा म्हणून दिलं पाहिजे, आणि घेणाराने पांडुरंगाचा प्रसाद म्हणून घेतला पाहिजे. देणं घेणं करावं लागतं. एवढं समजत नसेल तर ज्या घरची बाई जेवढी पाहुणी मोठी बोलवली तेवढी नाटी चांगली घ्यावं लागते. बाकी शेजारणीला आपली घरातलीच काढून द्यायची. याच्यात असं लई टेन्शन घेण्याचा काही कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे इथं काही व्यवहार काही बसत नाही. हे व्यवहारात बसत नाही. व्यवहारात तुम्हाला सांगतो याच्यात पाप पुण्य लागत नाही अजिबात. काय संसारात कोणाचे पैसे घेतले ना वापसच द्यावं लागते. मेवण्याचे घ्या, साडूचे घ्या, कोणाचे घ्या. नाही दिले तर रस्त्यावर मुंडकीवर पाय देऊन पैसे घेतील. या गादीवर मुरुस तर पैसे तर वापस द्यायचं काम नाही. का? व्यवहारात बसत नाही ना ते. कसे बसत नाही सांगतो मी तुम्हाला, म्हणजे डोक्यातून जाईल ते. आता किराणा दुकान सुरू आहे का सध्या या टायमाला? आडती, मोंढा, देणं घेणं, बँका, एक व्यवहार सुरू झाला नाही. सगळे व्यवहार जेव्हा बंद असते तेव्हा तुम्ही दिलेले पैसे व्यवहाराच्या नियमात बसतच नसल्यामुळे हा व्यवहार नाही. काय नाही हा. हो, व्यवहारात म्हणल्यावर तुम्ही वापस घ्यावं पैसे. व्यवहार म्हणल्यावर आज घेतली उद्या वापस द्यावा, व्याजा सगळं द्यावं लागते. तर त्याच्यामुळे हा व्यवहारात बसत नाही काम. हा व्यवहारात कार्यक्रम बसत नाही. म्हणून का बसतो कशामध्ये? तर ह्या लोकांना सांगा की तुमच्या बुद्धीमध्ये अशी जाणीव करून घ्या की स्वतःला जास्त किंमत द्या. चांगला बसा तुम्ही.
आणि डोक्याला जीव लावा, कधी मध्ये नवरात्र तेल लावी जा, भांग चांगला पाडी जा, केस मस्त ठेवत जा. हे मुंडे साहेबाकडे पहा, या केसामध्ये पण जादू असते माणसाच्या. कृष्णाचे केस पहा कसे होते, माऊलीचे केस पहा कसे होते. एक केस बी असले पाहिजे माणसाला, शान असते केसाची. का टकलं पडल्यावर काय करसान तुमच्या टकलं पडी यायला विचारा, या आरशात पाहत नाही. त्यामुळं असतं भांग बिंग. ते मुंडे साहेबांना असा कंगवा काढाय, टाळ्या पडायच्या, अशा कंगव्यातच जादू असायची त्यांच्या. त्याच्यामुळे केस बीस असे मस्त ॲटीत राहिलं पाहिजे. कारण पांढरे झाल्यावर माणसं आरशात जात नाही. ज्याचे पांढरे झाले यायला विचार, इंटरेस्ट राहिला नाही. त्याच्यामुळे मस्त मजा घ्यायची शरीर. खायचं 2-4 बाऱ्या, शरीर मस्त ठेवायचं. एवढ्याले दंड असले पाहिजेत. कोणाच्या दुकानापुढं उभा राहिला तर कोणी उधारी मागू नाही. हा, तर जांभळ्या द्यायचा काही विषय नाही. खाऊन पिऊन आपलं मस्त असावं, गुटगुटीत असावं. दुसरी, याला थँक्यू म्हणलं पाहिजे आजपासून पहिल्यांदा. कारण काय बॅटरी होई जगात, कुठल्या बापाला बनवता येणार नाही कोणाच्या शासनाचं. काय रेंज येईला, एका क्षणात सूर्य चंद्र तारे, काय बॅटरी पाहिली, इतका पॉवर आहे. हे डोळे करंटे माणसं डोळ्याला कधीतरी थँकत होतं. तुकोबर आहे ना, सांगितलं हे डोळे तुम्ही घ्या रे. हा, म्हणून ते देवाला नेहमी म्हणायचे, सदा माझे डोळे जोडो तू. हे डोळ्याला थँक्यू म्हणलं पाहिजे. ही नजर जर गाथ्यात गेली ना, गाथ्यात गाथा मूर्ती व्हाल तुम्ही. ही नजर ज्ञानेश्वरीत पडायला पाहिजे, ही इंग्रजीत पडायला पाहिजे, गणितात पडायला पाहिजे, इतिहास भूगोलमध्ये पडायला, कॅम्प्युटरमध्ये पडायला पाहिजे, हे मेडिकल सायन्स याच्यामध्ये नजर पडायला पाहिजे. ही चपलावर पडती पहा लोकांच्या, काय हाणून घ्यायचे पाय. जुन्या सोडीत नव्याने येते, काय करंट दरिद्री पापी. ही कोणाच्या कशाला नजर पाडतो कोणाला. आपली नजर बदलून घ्यावा. शरीराला पण जीव लावी जा, गालाला बिलाला मस्त हात फिरी जा. येते सेन्सर लय भारी, इथे असं मस्त ॲक्टिव्ह देतं हे सगळं. बघा तुम्ही, आता मी तुम्हाला ॲक्शन करून दाखवतो. सरळ पहा माझ्याकडे. हा हात जर इथं ठेवला तर आशीर्वाद होतो की नाही. इथं हात ठेवला की माणूस पांढरा होतो. लेक करंट असतो इथं हात लावलेला माणूस. तुम्हाला जरा अनुभव घ्यायचा असला ना, दारात बसलं पाहिजे कपाळाला हात लावून. बापाची जर 100 एकर जमीन असली ना, तर 12 महिन्यात फक्त 1 एकर राहते. अनुभव घेऊन पाहन मला भेटा, मग सांगतो. पांढरा असतं इथं हात लावलेला माणूस. असला माणूस जर संघ नेला ना पाठीवर, एसटी येत नाही त्या दिवशी. लय पांढरा. जर कोणाच्या गाडीवर बसली त्याची पंक्चर होती. आणि ज्याच्या घरी याला पाहुणा नेलं ना, याचा पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं एका टायमाला होतं. पांढऱ्यावानी बसलो नाही पाय. इथं हात लावला, इथं हात लावले की माया तयार होती. रडायला येते, रडायला. ही जागा आहे. स्पॉट दाखवतो तुम्हाला. हे पॉईंट असते ते स्क्रीन मोबाईलमध्ये कशा टच केलं की असं येतं, तसं इथं पण टच केलं की असंच येतं. हा, इथं हात केलं की असं होतं. इथं हात लावला की माया तयार होती. प्रत्येक बाईनं कीर्तन ऐकून घरी गेल्यावर लेकराला असं हळूच म्हणलं पाहिजे, अभ्यास कर माय, शाळात जाय, आपण लय गरीब आहे, तुम्हाला कलेक्टर झालेला पाहायचा आहे. माईनं हात फिरला की लय चांगलं होतंय, आणि बाईनं हात फिरला की वावरं की ते आता काय आणून घ्यायचं. त्याच्यामुळं हाताची ताकद आहे. तर कुणाचा हात लागला पाहिजे, कुणाचा हात लागला पाहिजे हे आमच्याकडून ऐकून घेतलं पाहिजे. असा हात लावला की माया तयार होती, आणि असा हात लावला की वासना तयार होती. असा हात लावला की मार तयार होतोय. निर्भेस. हा, सापट काढलं. असा हात लावला की मार तयार होते, आणि असं बोट केलं की नखरा होते. नाचू किती काय ताकद आहे माणसाच्या सेन्सर, काय गडबड आहे याच्यामध्ये. हा, ह्याच्यात पहा पुन्हा असं केलं की गुलगुलू होते. लहान लेकराला पहा तुम्ही, सोन्या 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 सोन्या, त्याचे गालं हुळू करतात. पण ते टाईम असतो त्याच्यावाला. कोणी आले की अरे काय बाळ चांगले, काय बाळ चांगले, पेढा घ्या, अमक घ्या, तमक घ्या. आता तेच माणसं आहे, तेच रक्त आहे, तेच घर आहे. आत्ता याला हात लावला तर फक्त वारकानाच. आता कोण हात लागेल तुम्हाला, ते गेलं सगळं निघून. त्याच्यामुळे सेन्सर आहे याच्यामध्ये, त्याला जीव लावला पाहिजे. हा, याला असं ए पोरा नीट बेस रे. हां, हे असं कधी अमंगळवाणी करायचं नाही, पुन्हा असं करायचं नाही. तुम्हाला सांगून जातो मी, तुम्हाला राग येऊ देऊ नका माझा. ते पुण्याहून पोरगा आलं फुंद टाकलेला पोरगी पाहायला. ती पोरगी इंजिनियर होती, पोरगं इंजिनियर होतं, सोयरीक होणारच होते, थोडे नात्यातले पण होते. पोरगं म्हणलं जाऊन पाहूयात, पोरगी पाहिली म्हणजे आपलं बरं. मग 2 जण आले. ते पोरगं पुण्यापासून म्हणजे फक्त मला पोरगी निर्मळ सुंदर चांगली असावी, हुंडाबिंडा काही लागत नाही आपल्याला. तोपर्यंत पोरीच्या बापानं सगळं घरगीर सगळं नीटनेटकं करून ठेवलं होतं. पोरगी पाथर्डीला जाऊन आपलं भोया बिवया कापून लय चॅप्टर असते त्याला माहिती आहे. एकदा पहिल्या बारची ना फसला की मोरूस तर मग आपलं कसं राहिलं तर चालतंय. त्याच्यामुळं देखणं बिखणं करून ती पोरगी बी आपली हे तिथं जाऊन बसलं नवरदेव, त्याच्या शेजारी त्याचा मित्र. आता तिचा लहाना भाऊ या बारक्यावाने असा. ती म्हणे जाऊ नको बैठकीत, जाऊ नको तू. काही माणसं मंडपात न आल्यानंच बरं राहतो कार्यक्रम.
हा जाऊ नको म्हणली होती, पण हे गेलंच तिथं. गेलं तर गेलं, ते पाहुणे बसलेली होती नेमकी. गेलं आणि ह्या पोराने असं कान नाकात बोट कान मला, मामा कोणा गावाचे तुम्ही? आता असं केल्यावर ते त्याच्या पोटातच मुरडा आला नवरदेवाच्या. ती म्हणला हे पोरगं जरा अमंगळ दिसतंय, त्याला विचार कोण येतो. ते मला जाऊ दे, बाहेरच्याच आसन कोणाचा नाही रे बाबा, तिचा भाऊ घेऊ असला तर मोठे गोरबड व्हायचे. ते म्हणले इकडे इकडे इकडे, तो नवरीचा कोण आहे? नवरीचा कोण आहे म्हणल्यावर तरी सावरायला पाहिजे नाही ना. तर ते मूळचं अमंगळ, नवरीचा कोण म्हणल्यावर ते म्हणलं मी नवरीचा भाऊ आहे. ते नवरदेव पळाला साहेब, त्याला पाथडी मागं पाहिलं नाही, नीट बैस. त्याच्यामुळे इथं बोटं लावायचे नाही. हां इथं सुद्धा बोटं, हां तुम्ही उद्या अनुभव घेऊन पहा. तुम्हाला उद्याच माझा कीर्तनाचा तात्काळ अनुभव येतो लगे. असं काय करा, उद्या कोणाच्या घरापुढं उभे राहा आणि त्या घरातून असा माणूस पोरग बाहेर आले त्याच्याकडे पाहून नुसतं असं करायचं. तुम्हाला 5 मिनिटात बुक्का नारळ इथं हात लावल्या का, हे सगळे सेन्सर आहेत सगळे. इथं हात लावला चप, आवाज करायचा नाही. तुम्ही एखादा माणूस उठा, नुसतं मला असं करा, कीर्तनच मोडून ना जी हरी विठ्ठल होईल. हा त्याच्यामुळे इथं हा असं करायचं नाही. इथं हात लावले खुशामत होते. कसं करा राव आबा, 5,000 रुपये द्यावं लागते तुम्हाला. खुशामत होते. इथं हात लावला की खुनाचा गुन्हा दाखल होतो, की जीव मारित होतो मला, खुनाचा गुन्हा दाखल होतो. इथं हात लावला की समाधान होतो. तुम्ही पहा लोकांच्या घरी जेवल्यावर माणसं असे कसे, काय भाजी होती राव, काय भाजी होती. ज्या घरी खाल्लं त्या घरी समाधान झालेले माणसं ढेरीवर हात फिरवत असतात. आणि ढेरीवर हात फिरवले की बाईनं असं समजा आपल्या जन्माचं सार्थक झालं. पण त्याच घरी जेवलेले माणसं जर बेईमान असले तर ते ढेरी सोडून देतात. आणि जर इथं हात पुसले तर असं समजा पाप लागला आपल्याला. लक्षात द्या. हा इथं हात लावला की मर्दानगी तयार होती माणसाच्या अंगामध्ये. हा इथं हात लावला की माणूस उदास, इथं हात लावला की नखरा होतोय, इथं हात लावला की नाच्या होतोय. असे प्रकार आहेत याच्यावाले. हा असा हात केला की माणूस स्वाभिमानी होतोय, असा हात केला की माणूस ज्ञानी होतोय. हे विवेकानंदांचे हात पाहतो मी कसे येतं. हो ताकद असते हातामध्ये. इथं हात लावला की मारामारी सुरू होती. तुम्ही करून पाहा एखाद्या, इकडे तुला दाखवतो का, आणला धरून समजायचं. गुडघ्याला हात लावले की रोग येते, अरे 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 बसले ग माय, उठले ग माय. हा पायाला हात लावला की दर्शन होत आहे. हे असे हात केले की माणूस विठोबा होतो. रांग लागते दर्शनाला. विठोबा विठोबा पांडुरंगा विठ्ठला माय बापा. याच्यातला एक उच्चाला नाही इथं ठेवला की नाचा होतोय. असं ठेवल्यावरच विठोबा होतंय, असं ठेवल्यावर नाचा होतंय. अलग लक्षामध्ये. पायाला हात लावला की दर्शन होतंय, असा हात केला की आशीर्वाद होते, असा केला की टाटा होते, असा केला की इशारा होते, असा केला की मार होते, असं केलं की लघवीला जायचं समजतंय, असं केलं की कुंकू होते, बुक्का होतोय, नारळ होते, असं केलं की नेता होतंय, असं केलं की चाभरेपणा होतंय, असं केलं की पैसे बुडवतात. हां हेच हात जर असे केले तर विठ्ठल विठ्ठल होतंय. नमस्कार, माणसं शांत बसते. खालीवर केले तर विठ्ठल विठ्ठल होतंय. असं भजन होतंय भजन. पण जर असं केलं तर पत्त्याचा डाव होतोय. काय ताकद आहे तुमच्या. त्याच्यामुळे रोमात तुमच्या ॲक्टिव्ह आहे, ज्ञान आहे. तुम्ही शिका. ह्या डोळ्याला सांगा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. असतो या शरीराचा उपयोग दुसरा तिसरा कशासाठीच नाही, तर आपण जाणार आहे मृत्यूच्या आहारामध्ये. आणि आता ऐका माझ्याकडनं, त्यावेळेला तुम्हाला हे कोणी सोबत येणार नाही. ही माणसं कशाची आज माझ्याकडनं ऐका. जन हे सुखाचे दिल्या घे ताऱ्याचे, जन हे सुखाचे दिल्या घे ताऱ्याचे, जन हे सुखाचे दिल्या घे ताऱ्याचे, जन हे सुखाचे दिल्या घे अभंग म्हणूयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वैराग्य कसं असतं.
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना बंधू पाठची बहीण सेजेची कामिना सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचूनिया. काय ऐकलं आपण कीर्तनामध्ये आता ते नाशिवंत खरं संकट आहे मृत्यूचं. मृत्यूच्या वेळेला याच्यातलं कोणीही मदतीला येत नाही. मग इथे येऊन का बसायचं? ज्याचं नाव घेतलं तोच फक्त कामी येतो. कोण? पांडुरंग परमात्मा. म्हणून तुकोबरायने देवाचे पाय धरले आणि देवाला सांगितले की प्रत्येक क्षणाला मी वासनात गुतायला लागलो, बुडायला लागलोय, मानात बुडायला लागलोय, अहंकारात बुडायला लागलोय, विषयामध्ये बुडायला लागलोय, पार डोक्यावरून पाणी गेले, मृत्यू जवळ आलाय. आत्ता मला तू काय कर? अभंगाच्या भावाचे सागरी मज भावाचे सागरी नको म्हणू भार भार नको म्हणू भार भावाने सागरी भावाने सागरी काय चिंतन करायचंय? आजचा दिवस गेला, मी एक दिवसानं मृत्यूच्या जवळ घालो. एक महिना गेला, आणखीन मरणाच्या जवळ आलो. एक वर्ष सरले, मी आणखीन मरणाच्या जवळ. म्हणजे जगात काही जरी होत असलं तरी तुम्ही मात्र मृत्यूच्या दाढेत आहात. आणि म्हणून भजन, कीर्तन, पूजा, अन्नदान, भक्ती ही कशासाठीच नसते, फक्त याच्यातून तरण्यासाठी असते. आणि ती प्रत्येकाची अडचण आहे, मरण आहे सगळ्या काला. मग आता सागर म्हणजे नेमका काय? तर 4 प्रकारचे सागर असते. तर भारताच्या 4ही दिशेला समुद्र आहे, त्याला सागर म्हणतात. हे पाण्याचे आहेत. हे जर तरायचं असतील तर जहाजातून जाता येते, आता विमानानं जाता येते. पण मग पुढं काय आहे? तर मृत्यूच्या नंतर आपल्याला वैतरणी नदी आहे, रक्ताचा सागर आहे. कशाचा? हो, रक्तच आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही दान केलं नसेल, पुण्य केलं नसेल, मायबापाची सेवा केली नसेल, तुम्हाला त्याच्यातून तिथंच संपला तुमचा कार्यक्रम. पण जर समजा तरुण पलीकडे गेले देवाच्या पायाजवळ, तर तिथं पण परमानंट राहत नाही. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे, तिथूनही तुम्हाला ढकलून दिले जाईल. मग आता कोणती जागा आहे बाबा अशी की जिथं आपल्याला कायमच राहता येईल? मग असा सगळा मोठा सागर आहे भवसागर. म्हणून तुकाराम महाराजाची सगळी भक्ती कशी होती नीट ध्यान. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करी तसे विनवनी, म्हणा भवबंधनी सोडवावे. भक्तीचा अर्थ फक्त भवसागरातून तरुण जाणे एवढाच अर्थ होता. आणि म्हणून महाराज म्हणाले, बुडता आवरी मज भवाचे सागरी, बुडता आवरी मज भवाचे सागरी,
फक्त अडचण अशी आहे, महाराज असं सांगतात, देवा मी पात्र नाही आहे तुझ्या कृपेला. त्याचं कारण आहे, माझा जर शोध घेतला तर दुःखाचे डोंगरच आहेत, आपल्या दोषाचे डोंगरच आहेत माझ्याकडे. आपण जर शरीर आहे ना आपलं, हे दोषानं भरलेले, गुणदोषानं. काही गुण आहेत आणि काही दोष आहेत. भगवंताच्या आपण पात्रतेचे नाही. ते कसे पात्रतेचे नाही हे पाहण्यासाठी एकदा टाळे वाजून भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळे आवाज. हरी 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 विठोबा रखुमाई. मध्ये जर दोष लागला तर भोगावंच लागतो. काही उपाय नाही त्याला. त्या दोषाचं परिक्षालन कुठे होतं तर या सप्ताहामध्ये. जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी. सप्ताहाचं काय महत्व आहे लोकांना कळायला पाहिजे की बाबा जे दोष काही केल्या संपत नाही, जे भोगावेच लागतात. पण या मंडपात बसल्याच्या नंतर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण हरिकृपे त्याचा नाश झाला. पण दुसऱ्या चरणात महाराज काय नको मानू भार, नको मानू भार, नको मानू भार, नको मानू भार,
मंडपामध्ये जो तुमचा भाव आहे ना, आता काही हार घातले, काही ओवाळलं, तुम्हाला माहिती याचा फायदा काय आहे? भगवंताला आपण असं सांगितलंय की आमच्याकडे दोष आहेत, पण लेकराला उचलताना आईला भार होतो का? तसं आमच्या संसारातून उद्धरून नेण्यासाठी संसारातला तर कोणी आमच्या कामाचा नाहीच आहे, पण फक्त तूच आम्हाला वाचू शकतो. त्याचं कारण असं आहे, तुझ्या नावात ती ताकद आहे. तुझं ब्रीदच तसं आहे की नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आय केला, कोणी आय केला, ऐसा कोणी आय केला. देवाचं भजन केलं आणि तो वाया गेला असं कधी घडलं नाही. दगड वाया गेले नाही तर माणसं कशी वाया जातील? आपण कुठपर्यंत पोहोचलोय तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथे गंमत अशी आहे आता की याच्यातून कोण कोण सुटले आणि त्यांनी काय काय काम केलंय. नारायण बाबा असतील, भगवान बाबा असतील, माऊली असतील, जे जे संत असतील, अगदी यांनी अशी काही गोष्ट करून ठेवली की मूढ पापे जैसे तैसे उतरी कासे लावून. आता टेस्टरच लावायचं म्हणलं तर दोष सापडणारच आहे आपल्याला. तुम्ही असा नुसता नियम काढा बरोबर, फक्त माळकऱ्यानेच पंक्तीला बसायचं, अर्धे तर गायब होतील. मग आता हे चालायचं कसं? आपला मंडप भरणार नाही. मग तुकोबरायाने सांगितलं की आहे ते सांभाळे. आता तुम्हाला दुसरं सांगायचं आहे, आज प्रसादिक सप्ताह आहे, नारळी सप्ताह आहे, एकादशीचा सप्ताह आहे. ज्या लोकांनी हे आपल्यापर्यंत आणलंय, मागच्या हजारो पिढ्यात आपल्याला हे सांगत नव्हतं कोणी. आता तुम्हाला हे सांभाळायचं आहे ते. हो, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे बरं का. तुम्ही त्यांना सांभाळायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी यांना सांभाळायचंय. हे सांभाळावंच लागतंय. साध्या झाडाला सांभाळावं लागतंय तर एवढ्या मोठ्या झाडाला सांभाळावंच लागणार का? यांना सांभाळत तर हे उद्या सांभाळल्या जाणार आहे. आणि म्हणून हा सप्ताह प्रसादिक सप्ताह आहे. संतांच्या कार्याचा अतिमहत्वाचा जो उद्देश आहे तो उद्देशच आहे की लोकांना याच्यातून बाहेर काढायचं. मूढ पापी जसे असतील तसे. शेवटी तुकोबरायाचं सांगतात, देवा जन्माला आल्यापासून तर मी ज्या जगाकडे पाहता पाहता नको तेवढे दोस्त लागतच गेले. दोष लागते बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही असे नुसते डोळे उघडले तरी कर्म तयार होते. डोळे उघडले पण कशाला उघडले? कोणाकडे उघडले? पश्यन श्रवणन स्पर्शन जिग्रहण नशनन गच्छन सोपय श्वसन प्रलपन विसृजन गृहण उन्मिशन नमिशन नपी. डोळे उघडले तर डोळे वटारले साठी उघडलेत का रागानं उघडेत का प्रेमानं उघडेत? लय भानगडी आहे डोळ्याच्या. हे सांगायला गेलो तो मेळ नाही, आपल्याकडे वेळ नाही आता. म्हणजे डोळ्याचा दोष लागतो. मग एवढे दोष घेऊन जर आपल्याला जगायचं असेल तर शक्य नाही. मग दोषाचं परिहारण कुठे सरकारकडे होत नाही. मग दोषाचं परिहारण आणि सद्गुणाचं संवर्धन सरकार करू शकत नाही. मला सांगा, इमानदार, खानदान, ओरिजिनल, पतिवर्ता याची फॅक्टरी आहे का? कारखाना आहे का त्याचा? जेव्हा तुमच्यासारख्या माता भगिनी कीर्तनात बसतात, श्रद्धेनं सेवा करतात, तेव्हा तुमच्या एखादीच्या पोटी कुणीतरी भगवान बाबा, शिवाजी महाराज, माऊली तुकोबा जन्माला येतात. म्हणजे तुम्ही सुद्धा नुसत्या महिला नाही येते, ईश्वर निर्मितीची खाना आहात तुम्ही.
तुमच्या पोटी ते सगळं येऊ शकतं आणि ते तुम्हाला येण्यासाठी याच मंडपात घडतंय बरं का, ते लक्षात ठेवा, दुसरीकडे घडणार नाही कुठं. म्हणून जे जे लोक महान झाले ते याच मंडपातून झाले. याच मंडपातून सुखाचा रस्ता सापडतो बघा. सोपं सांगायचं कुठं, हा संसारात तर काही सुखाचा रस्ता सापडला नाही अजून कोणाला. संसार कसा केला, कोणी केला, कधी केला, तरी त्याचं वर्णनच तसं आहे. संसार दुःख मूळ, त्याचं वर्णन करायचं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता बोलायचं नाही आपल्याला. मग सुखाचा रस्ता आहे कुठं, या मंडपामध्ये सुखाचा रस्ता आहे. म्हणून हे सुखाची सोबती संत मंडळी आपली, यांनी आपल्याला सुखाचा वाट दाखवली. या मंडपातूनच मोक्षाकला जाता येतं, याच मंडपातून देवाकडे जाता येतं, याच मंडपातून आनंदाकडे जाता येतं, याच मंडपातून अमर होता येतं, याच मंडपातून चिरंजीव राहता येतं. आणि सगळी गेलेली पाठीमागची सगळी माणसं ही याच पंथात गेली म्हणून मोठी झाली. तुकाराबाने प्रार्थना केली, देवा मी जसा बी असेल तसा, मी स्वतःच तुला सांगतो की माझ्याकडे दोष आहेत आणि नुसते नाही तर राशीच्या राशी पडलेल्या आहेत. तुका म्हणे दोषी, तुका म्हणे दोषी, तुका म्हणे दोषी, तुका म्हणे दोषी. तो पाट कांची राशी, तो पाट कांची राशी, नको मानो भार, नको मानो भार. पाट कांची राशी, पाट कांची राशी, भार नका भार. अहो दोषाचे डोंगर, न पाहो दोषाचे डोंगर, नको मानू भार, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.